नमस्कार मंडळी, होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने झणझणीत अशी चिकन करी पाहणार आहोत. बघा, मस्त अशी चिकन करी बनवलेली आहे. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी बघा अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. आता हे चिकन स्वच्छ करण्यासाठी बघा अर्धा लिंबाचा रस मी यामध्ये घालून घेणार आहे. 2 चम्मच यामध्ये मीठ घालून घेणार आहे. लिंबू आणि मीठ लावून याला आपण अर्धा तास ठेवणार आहोत. लिंबू आणि मीठ लावल्याने काय होतं याचा वास सुद्धा येत नाही आणि चिकन सुद्धा छान असं स्वच्छ होतं बघा. अशा पद्धतीने याला लिंबू आणि मीठ लावून 10 मिनिटं आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. तोवरती आपण मसाले पाहून घेऊया. कांदा, खोबरं घेतलेलं आहे, लसूण घेतलेलं आहे, आलं घेतलेलं आहे, टरबूज मगज घेतलेलं आहे थोडंसं, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, कलमी घेतलेली आहे, जिरं घेतलेलं आहे. त्यानंतर बघा छोटीशी यामध्ये मसाला वेलायची घेतलेली आहे, मिरे घेतलेले आहे, धने घेतलेले आहेत आणि त्यानंतर बघा यामध्ये 2 तेजपत्ता सुद्धा घेतलेले आहेत. बघा आता हे जे संपूर्ण मसाले आहेत ते कढईमध्ये घालून घेऊया आणि तेल घालूया आणि मस्त असे भाजून घेऊया. जेवढे मसाले छान भाजले जातील ना भाजीला तरी सुद्धा तेवढीच छान येईल आणि चवीला सुद्धा अप्रतिम अशी आपली भाजी बनवून तयार होईल. बघा अशा पद्धतीने बघा जे मसाले आहेत ते आपल्याला आता भाजून घ्यायचे आहे. बघा मसाला भाजून झालेला आहे. आता हा मसाला थंड करून घेऊया आणि मिक्सरच्या पॉटमध्ये घालून याची छान अशी आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. मसाला तोवर थंड होते तोवरती आपण आता चिकन जे आहे ते स्वच्छ करून घेऊया. बघा चिकन स्वच्छ करण्यासाठी बघा मी मस्त असं गरम पाणी घेतलेलं आहे. बघा आता चिकन स्वच्छ करण्यासाठी गरम पाणी घातलं की बघा चिकन बघा व्यवस्थित स्वच्छ सुद्धा होतो आणि याचा वास सुद्धा निघून जातो. अशा पद्धतीने चिकन स्वच्छ करायचं आहे. आणि बेसिकमध्ये 1 ते 2 पाण्याने मी परत धुवून घेतलेलं होतं. त्यामध्ये बघा आता थोडेसे बेसिक मसाले घालूया. हळद घातलेली आहे, मीठ घातलेलं आहे. त्यानंतर बघा अद्रक आणि लसूणची आपल्याला पेस्ट घालायची आहे, ते पण ताजी आणि अर्धा पडी यामध्ये मी तेल घातलेलं आहे बघा. अद्रक लसूणची पेस्ट नक्की घाला. चवीला अप्रतिम असं सूपसुद्धा होतो आणि भाजीचा रस्सा तो सुद्धा खूप छान होतो आणि कोथिंबीर घातलेला आहे. बघा अशा पद्धतीने हे मसाले आपल्याला जे चिकनला याला व्यवस्थित लावून घ्यायचे आहे. बघा अशा पद्धतीने लावून घ्यायचे आहे. त्यानंतर बघा आता कुकरला घालून 2 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे. बघा आता हे कुकरमध्ये मी घालून घेत आहे. आता चिकन शिजायला आपल्याला अर्धा ग्लास यामध्ये पाणी घालायचं आहे. कारण की बघा यामध्ये बघा आपल्याला चिकनचं सूपसुद्धा बनवायचं आहे. तर यामध्ये मी अर्धा ग्लास यामध्ये पाणी घालून घेत आहे. बघा आता पाणी घालून झालेलं आहे. आता कुकरला आपण झाकण लावूया आणि 2 शिट्ट्या काढून घेऊया. बघा अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी न घालता सुद्धा तुम्ही जे चिकन आहे ते शिजवू शकता. पण मी आता याचा सूप बनवायचा आहे, तर अशा पद्धतीने शिजवून घेत आहे. त्यानंतर बघा आपला मसाला आहे तो सुद्धा थंड झालेला आहे. आता हा मिक्सरच्या पॉटमध्ये घालून याचे छान असं आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे, कोथिंबीर घालून. त्यानंतर बघा त्याच कढईमध्ये मी 2 पडी तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान तापल्यानंतर बघा, त्यामध्ये आपण हा मसाला घालून घेऊया. त्यानंतर पावडर मसाले घालूया. हळद घातलेली आहे. लाल तिखट घातलेलं आहे. तिखटाचे प्रमाण आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर बघा किचन किंग मसाला घातलेला आहे 1 चम्मच. आता हे मसाले आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत मस्त तेलावरती परतून घ्यायचे आहेत. मसाले जेवढे छान परतले जातील ना भाजीला तरी सुद्धा छान येते आणि चवीला सुद्धा अप्रतिम अशी आपली भाजी बनवून तयार होते. बघा मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. आता आपण ते बॉईल केलेलं जे चिकन आहे ते सुद्धा यामध्ये आपण घालून घेऊया. बघा आता हे जे चिकन आहे आपल्याला छान असं मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनिटं असं आपल्याला मसाल्यामध्ये हे जे चिकन आहे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे. त्यानंतर बघा जे चिकनचं सूप निघालेलं ते सुद्धा मी यामध्ये घालून घेतलेलं आहे. बघा असं चिकनचं सूप घातलं ना भाजीचा जो रस्सा आहे ना तो चवीला खूप छान होतो. बघा त्याला झाकण ठेवून आपण याला 5 ते 7 मिनिटं अशी वाफ काढून घेऊया. बघा मस्त असं झालेला आहे रस्सा. यामध्ये बघा थोडीशी कस्तुरी मेथी घातलेली आहे आणि कोथिंबीर घालूया आणि यामध्ये आता आपल्याला रस्सा करायचा आहे थोडासा. तर यामध्ये मी आता अर्धा ग्लास बघा मिक्सरच्या पॉटमध्येच पाणी घातलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे. आता या भाजीला आपण झाकण ठेवून छान अशी 5 ते 7 मिनिटं शिजायला ठेवूया भाजी. बघा पाहू शकता आपण मस्त अशी तर्री आलेली आहे. आपली भाजी आहे ती बनवून तयार झालेली आहे चिकनची. ही भाकरीबरोबर, पोळीबरोबर, भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता. संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.